कोणाची र हवा आपलीच र. अनेक वर्षांचा संघर्ष, नगरसेवक पद भूषवलं, प्रभागाचा विकास केला, महापौर पद त्यांनी भूषवलं. बदनामी करत असतात आणि ठेकेदार असतील किंवा टक्केवारी हा प्रशासनाचा विषय असतो, आमचा विषयच नसतो. स्थानिक उमेदवार निवडत असताना मतदारांनी या जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. ही जातीपातीच्या राजकारणात कोणीही पडायला नाही पाहिजे. एक मी हिंदू आहे असं बघून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. कोण आपल्या कामाला येणार, अर्ध्या रात्री आपण हात मारली म्हणजे धावून येणारा व्यक्ती लोकांना पाहिजे असतो. खरं यंदा हवा कोणाची? यंदा हवा भारतीय जनता पार्टीची, कमळाबाईची. हवा कोणाची र हवा आपलीच र. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिकेचा बिगुल वाजला. आता आपण आहोत धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये. तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये जे आता उमेदवारी करतायत भारतीय जनता पक्षाच्या वतीने, त्यांचं नाव आहे प्रतिभाताई चौधरी. हे नाव धुळेकरांना नक्कीच ओळखीचं आहे. अनेक वर्षांचा संघर्ष करत, उमेदवारी करत नगरसेवक पद भूषवलं, प्रभागाचा विकास केला आणि ज्या प्रतीक्षेत त्या होत्या, ज्या बहुमानाच्या प्रतीक्षेत होते, ते बहुमान देखील त्यांना मिळाला. महापौर पद ज्यांनी भूषवलं त्या प्रतिभा चौधरी आपल्यासोबत आहेत. थेट आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ताई, सर्वप्रथम स्वराज्य खानदेशच्या विशेष कार्यक्रमात यंदा हवा कुणाची याच्यात आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर आपल्यासोबत एक जी चर्चा आपण करणार आहोत ती प्रभागाच्या विकासाची, आपण ठेवलेल्या विजनची आणि आपल्या संघर्षाची. सर्वप्रथम सर्वात आधीचा प्रश्न जो आहे, हा जो प्रवास आपला सुरू झाला एक भाजप पदाधिकारी पासून नगरसेविकेनंतर अखेर जो बहुमान आपल्याला मिळाला तो म्हणजे या शहराचा महापौर पद. कसा प्रवास होता? नमस्कार, जय श्रीराम. मी सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी, प्रभाग क्रमांक 5B मधून ओबीसी महिला उमेदवारी करीत आहे. 2008 पासून सुरुवातीला 2008ला मी अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आलेली होती आणि त्यावेळेला 2008 मध्ये महानगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता होती. त्याच्यानंतर 2013 मध्ये परत दुसऱ्यांदा मला मी केलेले चांगले कामांची पावती म्हणून माझ्या प्रभागातील जनतेच्या सदिच्छा, शुभेच्छा, आशीर्वादाने मला परत दुसऱ्यांदा नगरसेवक होण्याची संधी माझ्या प्रभागातील जनतेने दिलेली आहे. आणि नंतर मग 2013 मध्ये परत उमेदवारी केली. परत मला माझ्या प्रभागातील जनतेने तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून दिलं. त्यावेळेला पण राष्ट्रवादीची महानगरपालिकेवर सत्ता होती आणि यावेळेला तिसऱ्यांदा जेव्हा मी निवडून आली तेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेवर पहिल्यांदा आलेली आहे. आणि पहिल्यांदा महानगरपालिकेची सत्ता आल्यानंतर 2.5 वर्ष उभाटा सरकार होतं राज्यात. त्याच्यामुळे 2.5 वर्ष आमच्या महानगरपालिकेला कुठलाही निधी त्यांनी आम्हाला दिला नाही. फक्त या 2.5 वर्षात जेव्हा देशाचे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, त्या 2.5 वर्षात आम्हाला आमच्या महानगरपालिकेला निधी मिळाला आणि गेल्या 2.5 वर्षापासून आमचा कार्यकाळ संपलेला होता आता. आणि मी तर खरं माझ्या प्रभागातील जे लोक आहेत, मतदार बंधू आणि भगिनी, यांना मी साष्टांग त्रिवार वंदन करते की त्यांनी माझ्यावर जो तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि आता चौथ्यांदा देखील मला ते प्रचंड बहुमताने निवडून देतील याची मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी माझ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानते की त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे, विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. आणि जे विकास कामं मी महापौर असताना झाले, त्याच्यानंतर जे काही आता राहिलेले विकास कामं आहेत ती करण्यासाठी मला परत चौथ्यांदा माझ्या प्रभागातील लोक संधी देणार आहेत. ताई, खरं तर ज्या वेळेस मागील निवडणुका होत्या, आपल्या पक्षाचे नेते असतील, मंत्री असतील, स्थानिक नेते असतील, यांनी 50+ नारा दिला. जनतेने भरभरून त्यांना प्रतिसाद दिला. एक हाती सत्ता आपली धुळे महानगरपालिकेत प्रस्थापित झाली. विकास कामं सुरू झाली, अनेक विकास कामं प्रलंबित पडली. आपल्या महानगरपालिकेवर जर विचार झाला तर ठेकेदारी असेल, टक्केवारी असेल किंवा भ्रष्टाचाराचे अनेक आरोप जे आहे विरोधकांकडनं केले जातात. एक महापौर, एक जबाबदार पद आपण भूषवलेलं आहे. त्या विरोधकांना काय सांगाल? विरोधक ते असतात तर त्या विरोधक ते त्यांची भूमिका करत असतात. त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाहीये.
मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की 2.5 वर्ष मी महापौर, मला संधी 8 महिन्याची मिळाली. माझा कार्यकाळ 8 महिन्याचा होता महापौर पदाचा. आणि 2.5 वर्ष राज्यात सत्ता उभाटाची असल्यामुळे त्यांनी आम्हाला 2.5 वर्ष निधी दिला नाही. आणि 2.5 वर्षात आम्हाला फक्त मिळाले. भारतीय जनता पार्टीची सत्ता इथं धुळ्यात असल्याने त्यांनी आम्हाला निधी दिला नाही. आणि विरोधक जे आहेत ते त्यांचे कामं करत असतात. त्यांच्याकडे कुठलेही विकासाचे मुद्दे नाही आहेत. त्याच्यामुळे ते यांना बदनाम कसं करायचं या उद्देशाने ते सतत बदनामी करत असतात. आणि ठेकेदार असतील किंवा टक्केवारी हा प्रशासनाचा विषय असतो, आमचा विषयच नसतो. नक्कीच ताई, ज्या पद्धतीने ज्या पक्षात आपण काम करतात त्याचं ब्रीदवाक्यच आहे, त्यागवर बलिदान भाजप की पेचा. अनेक महाराष्ट्राचं चित्र आपण गेल्या अनेक दिवसापासून बघतोय. निष्ठावंतांना डावललं जात आहे आणि विविध वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे हे तिकीट वाटप होत होतं. संपूर्ण महाराष्ट्रात ही चर्चा होती. धुळ्यात देखील ही दबक्या आवाजात चर्चा होती की निष्ठावंतांना डावललं. खरोखर वाटतं आपल्याला निष्ठावंतांना डावललं? कसं असतं, एका प्रभागामध्ये जर 4 उमेदवारांना तिकीट द्यायचं आहे आणि तिथं जर 50 लोक तिकीट मागत असतील तर त्यावेळेला सर्वेमध्ये ज्यांचं नाव येत असतं, सर्वे बघून पक्षाचा सर्वे असतो, नंतर या पक्षाचा सर्वे असतो, जनतेचा सर्वे असतो, राज्याचा सर्वे असतो. त्या सर्वेमध्ये ज्यांचे नाव आलेली असतात त्यांना तिकीट देण्याचं पक्षाचे जे नेते आहेत आमचे भारतीय जनता पार्टीचे, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील, धुळे शहराचे आमदार लोकप्रिय धर्मयोद्धा अनुपभैया अग्रवाल असतील, तसेच धुळे शहराचे माजी खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे असतील, धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष गजूशेठ आंबळकर असतील, माजी आमदार राजवर्धन कदम-बांडे, माजी आमदार कुणाल बाबा पाटील, माजी आणि विद्यमान आमदार ग्रामीणचे रामदादा भदाने यांची एक कमिटी केलेली होती सगळ्यांची. आणि त्या कमिटीने ठरवलेलं आहे तिकीट कशा पद्धतीने द्यायचे. आणि निष्ठावंत असं म्हणताय निष्ठावंतांना डावलण्यात, तर निष्ठावंतांनी त्याग देखील केलेला आहे. आता हिरामन आप्पा गवळी त्यांना थांबायला सांगितलं, ते थांबले आणि त्यांनी त्यांचं तिकीट दुसऱ्या आपल्या उमेदवाराला त्यांनी द्यायला सांगितलं. आणि काही ठिकाणी कसं निष्ठावंतांना पण तिकीट दिलेले आहेत. सगळ्याच निष्ठावंतांना डावललेले नाही. आणि पक्षाचे जे निष्ठावंत आहेत ते आमच्या सोबत फिरत आहेत, कार्यकर्ते आहेत, पक्षाचे जुने, ते सगळे आमच्या सोबतच आहेत. आणि असं कोणावर अन्याय झाला असं मला म्हणता येणार नाही. असं काही खरं तर एक महिला आपण आहात. धुळे शहराचा विचार जर केला संपूर्ण महाराष्ट्रात तर धुळे शहर म्हटलं की गुंडगिरी, भ्रष्टाचार, दिवसाढवळे महिलांची छेडछाड, चेन स्नॅचिंग असे मोठे प्रमाणात जे आहे चर्चा हे धुळे शहराची होत असते. एक महिला म्हणून येणाऱ्या काळात काय उपाययोजना आपण करा? आता आहे ना, आमच्या प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये प्रत्येक नगरसेवकाने सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकामध्ये लावले. आमच्या प्रभागामध्ये वंदे मातरम प्रतिष्ठान आणि आमच्या सहकार्याने आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये म्हणजे सावित्रीबाई पुतळ्यापासून तर भरतनगरच्या पुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळ असं म्हणू शकतात तुम्ही. सगळीकडे चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. आणि इंदिरा गार्डन चौकामध्ये आम्ही पोलीस चौकी करत आहोत. तर पोलीस चौकीच्या 2 रूम आहेत. एक रूम आम्ही वंदे मातरम प्रतिष्ठानला सीसीटीव्ही कॅमेरा ऑपरेट करण्यासाठी, म्हणजे कुठला व्यक्ती इकडनं जातोय, कुठल्याही गल्लीत गेला तर तिथं सगळं आपल्याला कोण येऊन गेलं, काय येऊन गेलं. महिला जर संध्याकाळच्या वेळेस फिरत असतात तर महिलांचे छेडखानीचे जरी प्रकार होत असले तर हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे त्याला कुठेतरी आळा बसणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे आम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे लावणार आहोत. सगळीकडे लावलेले आहेत आणि जे राहिलेला भाग आहे तिथं देखील आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे चौकात लावणार आहोत. अनेक वर्षांपासून आपण अनेक निवडणुका बघितलेल्या आहे. प्रत्येक जो पक्ष जो आहे तो वॉटर मीटर गटावरतीच मतदान मागतो. याच्या पलीकडे कधी जात? आमच्या प्रभागात आता आमचे धुळे शहराचे जे आमदार आहेत लोकप्रिय धर्मयोद्धा अनुपभैया अग्रवाल यांनी त्यांचे त्या 1 वर्षाच्या कार्यकाळात एवढे मोठे विकास कामं त्यांनी आता आम्ही भूमिपूजन देखील केलं. आमच्याच प्रभागामध्ये वॉटर मीटर गटर याच्या व्यतिरिक्त त्यांनी शहरातल्या जे लोंबकळणाऱ्या तारा आहेत MSCBच्या अनेक ठिकाणी आपण पाहतो की शहरामध्ये किंवा इकडे देवपुरात सगळीकडे लोंबकळणाऱ्या तारा आहेत. तर त्यांनी शहरात काम सुरू केलेलं आहे. अंडरग्राऊंड
ज्या MSCBच्या तारा आहेत त्या अंडरग्राऊंड टाकण्याचं काम भैयांनी सुरू केलेलं आहे. तसंच इकडे तो पण एक नवीन काम आहे आमचा देवपूरमध्ये, पण ते शहरातलं झालं का इकडे सुरू करणार आहेत. तसंच 51 शक्तीपीठ जे आहे त्याचं एकविरा देवीच्या पांढरा नदीच्या तीरावर 51 शक्तीपीठाचं 15 कोटीचं कामाचं भूमिपूजन जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते सुरू झालेलं आहे काम. तसंच नवरंग पाण्याच्या टाकीच्या इथे जे भाजी विक्रेते आहेत, भाजी रोडवर बसतात बिचारे, त्यांचा देखील जीव धोक्यात असतो भाजी विक्रेत्यांचा, आणि त्यांच्याकडे भाजी घ्यायला आलेल्या लोकांचा पण जीव धोक्यात असतो. एक ऍक्सिडेंट देखील तिथे झाला, एक व्यक्ती मेला, एक किंवा 2 व्यक्ती मेले तिथं. तर या सर्व लोकांसाठी एक मोठा मॉल नवरंग पाण्याच्या टाकीच्या इथं 14 कोटीचं म्हणजे नवीन पद्धतीचा मोठा मॉल आहे भाजी विक्रेत्यांसाठी. तिथे तसेच धुळे शहरातील जे बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्यांच्यासाठी देखील तिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स राहणार आहे. असा मल्टीप्लेस मोठ्या प्रकारचा जो पुण्या मुंबईच्या सारख्या शहरामध्ये मॉल असतो तशा प्रकारचा मोठा मॉल जय हिंद मॉल अनुभाई यांच्या माध्यमातून काम सुरू झालेलं आहे. खरं बघायला गेलं आपला प्रभाग जर बघितला तर धुळे शहराचा एकंदरीत जर आराखडा बघितला, जातीय समीकरण फार महत्वाची धुळे शहरात अनेक वर्षापासून सुरू आहे. आपले ज्या पद्धतीने आपले नेते आहेत अनुपजी अग्रवाल, त्यांनी हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे. आपलेच माजी आमदार आहे, त्यांचाही त्यांच्या समाजाबद्दलचा एक वेगळा नारा सुरू आहे. स्थानिक उमेदवार निवडत असताना मतदारांनी या जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. 100% मी तर हेच म्हणेल की जातीपातीच्या राजकारणात कोणीही पडायला नाही पाहिजे. व्यक्ती बघून मतदान, हा व्यक्ती काम करणारा आहे ना तर यालाच आपण जनतेने लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. जातीपातीचा राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे प्रधान मंडळ होतं त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी स्थान दिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर आपल्या सुखदुःखामध्ये धावून येणारा, आपल्या आकेला ओ देणारा, आपण फोन केला म्हणजे फोन रिसिव्ह करून आपलं काम करणारा असा चांगला व्यक्ती, स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. जातीपातीच्या राजकारणात कोणी पडलं नाही पाहिजे, कारण विधानसभेला किंवा लोकसभेला पक्ष बघून मतदान होत असतं, परंतु प्रभागामध्ये व्यक्ती बघून मतदान होत असतं. कोण आपल्या कामाला येणार, अर्ध्या रात्री आपण हाक मारली म्हणजे धावून येणारा व्यक्ती लोकांना पाहिजे असतो. म्हणून मी जातीपातीच्या राजकारणाच्या बाहेर फक्त आपण एक मी हिंदू आहे असं बघून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. मतदान 100% नागरिकांनी मतदानाला बाहेर आलं पाहिजे आणि चांगला स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. तर आपले इतर सहकारी देखील आपल्या सोबत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारी ते करत आहेत. त्यांचा परिचय देखील आपल्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कोणते कोणते आपले सहकारी या रणांगणात उतरलेले आहेत? आमचे माझे जे सहकारी आहेत प्रभाग 5 मध्ये नागसेन दामोदर बोरसे हे उभे आहेत. ते माजी उपमहापौर आहेत. माझ्यासोबत ते उपमहापौर होते. त्यांना पण तिसऱ्यांदा आता संधी मिळते नागसेन भाऊंना. आधी त्यांच्या आई होत्या 2 वेळेला आणि आता ते परत तिसऱ्यांदा प्रभाग 5 मधून निवडणूक लढवित आहेत. त्यांचा अनुक्रम क्रमांक 2 आहे. तसेच प्रभाग 5 मध्ये मी प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी ओबीसी महिला मधून निवडणूक लढत आहे आणि माझा अनुक्रम क्रमांक 2 आहे. तसेच प्रभाग 5 मध्ये माझ्या सहकारी संध्या सागर कदम या पहिल्यांदा उमेदवारी करीत आहेत. त्यांचा अनुक्रम क्रमांक 1 आहे. तसेच प्रभाग क्रमांक 5 मध्ये माझे सहकारी रुपेश भाऊ नांद्रे हे उमेदवारी करीत आहेत. त्यांचा अनुक्रम क्रमांक 1 आहे. तरी मी प्रभाग क्रमांक 5 मधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करते की आम्हा 4ही उमेदवारांना आपण 4ही कमळाचे बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा व आपल्या प्रभागाचा जो विकास आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला आपला आशीर्वाद रूपी मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना द्या अशी मी नम्र विनंती करते. एक महत्वाचा प्रश्न, खरं यंदा हवा कोणाची? यंदा हवा भारतीय जनता पार्टीची, कमळाबाईची. नक्कीच. या होत्या प्रतिभा चौधरी, प्रभाग क्रमांक 5 भाजपच्या उमेदवार आहेत. महापौर पद देखील त्यांनी भूषवलेलं आहे आणि शहराच्या विकासासाठी पुन्हा या 2026च्या निवडणुकीत त्या उभ्या राहिलेल्या आहेत.
नक्कीच येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला कळणारच आहे की यंदा हवा कुणाची. तुर्तास धन्यवाद. हवा कोणाची र हवा आपलीच र अनेक वर्षांचा संघर्ष, नगरसेवक पद भूषवलं, प्रभागाचा विकास केला, महापौर पद त्यांनी भूषवलं. बदनामी करत असतात आणि ठेकेदार असतील किंवा टक्केवारी हा प्रशासनाचा विषय असतो, आमचा विषयच नसतो. स्थानिक उमेदवार निवडत असताना मतदारांनी या जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. ही जातीपातीच्या राजकारणात कोणीही पडायला नाही पाहिजे. एक मी हिंदू आहे असं बघून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. कोण आपल्या कामाला येणार, अर्ध्या रात्री आपण हात मारली म्हणजे धावून येणारा व्यक्ती लोकांना पाहिजे असतो. खरं यंदा हवा कोणाची? यंदा हवा भारतीय जनता पार्टीची, कमळाबाईची. हवा कोणाची र हवा आपलीच र